प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 2 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. मागच्या भागात तुम्ही बघितलं की गौरी जेव्हा तिची आई असे पैसे भिरकावते अभिमन्यू सरांकडे, तेव्हा ती समोर आडवी जाते. तेव्हा तिच्या आईला खूप राग येतो आणि तिची आई गौरीला उत्तर देते, सगळ्याच मुली सासरी जातात ग लग्न करून, पण आई बापाच्या स्वाभिमानाचे कोणी असे लक्तर काढत नाही ग गौरी. आता त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात गौरी चिडते खूप आणि म्हणते, बस खूप बोललीस आई तू. आता अभिमन्यू सर गौरीकडे बघतच राहतात. गौरीने नाईलाजास्तव तिच्या आईचा अपमान केलाय, पण तिने जे केलंय ना ते योग्यच केलंय. प्रेक्षकांनो, ती खूप छान उत्तर देते तिच्या आईला. ती म्हणते, आई तुला मला जे काही बोलायचंय ना ते तू बोल, कारण तुझा माझ्यावर हक्क आहे, पण त्यांना माझ्या नवऱ्याला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांच्यावर तुझा अधिकार नाही, काही हक्क नाहीये तुझा त्यांच्यावर. गौरीची आई तिच्याकडे आश्चर्याने बघत असते. गौरी म्हणते, तुला माझं लग्न मान्य असू देत नाही तर नसू देत, पण माझ्या नवऱ्याबद्दल कोणी अवाक्षरही बोललेलं मला चालणार नाहीये. अर्पिता पण गौरीकडे बघतच राहते. गौरीने अगदी सडेतोडपणे तिच्या आईला उत्तर दिलंय. गौरी खाली पैसे जे पडलेले असतात ना ते उचलते आणि त्या पैशाला नमस्कार करते आणि तिच्या आईला म्हणते, मला माहिती आहे आई, तुझं बोलून समाधान झालेलं नसणार आहे, पण आता इथे तुला कोणी उणं दुणं बोलायच्या आत ताबडतोब निघ. आता हे बोलल्यानंतर आणखीन अपमान झालाय तिच्या आईचा, कारण ती तोंडावर बोलते गौरी की तू इथून निघून जा म्हणून. आता गौरीची आई खूप चिडते तिच्यावर, पण आता राग ती तिथून निघून जात असते. तेव्हा गौरी पुन्हा तिला थांबवत म्हणते, आणि हो थांब जरा. आणि आता गौरीची आई थांबते. तेव्हा गौरी तिला म्हणते, पहिलं आणि शेवटचं सांगते मी, यापुढे पाचपुतेकडचं कोणीही माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या घरातल्यांवर बोट उचललेलं मला चालणार नाहीये. असं बोलल्यानंतर तर या अर्पिताला विश्वासच बसत नाही की गौरी खरंच तिच्या आईला असं बोलतेय. आता काहीही झालं ना प्रेक्षकांनो, तरी आई मुलीचं नातं हे खूपच कोवळं असतं. आता गौरी स्पष्ट बोलते की इथून पुढे कोणीही तुम्ही या घराची पायरी चढायची गरज नाहीये. स्पष्टपणे गौरीने तिच्या आईला धुडकावलंय. आता गौरीची आई रागाने तिच्याकडे बघते वळून आणि अभिमन्यू सरांकडे आणि तिच्या नंदेकडे म्हणजे अर्पिताकडे आणि सगळ्यांकडेच कटाक्ष टाकते आणि चिडून तिथून निघून जाते. आता तिची आई गेल्यानंतर मात्र गौरीला या गोष्टीचा फार त्रास झालाय. आपल्या आईचा आपण अपमान केला, पण हा अपमान करणं गरजेचं होतं, कारण तिच्या नवऱ्याचा रिस्पेक्ट राखणं सुद्धा तिला तितकंच गरजेचं आहे. मला तर गौरीने जे केलं ते योग्य वाटतंय. काय वाटतं तुम्हाला? शेवटी आई आहे, ती समजून घेणारच. पण बघा आता काय झालंय, या गोष्टीचा उलटा इफेक्ट दाखवलाय. रागिणी आता गौरीला येऊन खूप बोलते आणि म्हणते, काय करतेस, चक्क रडतेस? अगं बाई, कमाल अभिनय करता तुम्ही दोघी मायले की. आता ही गौरी तिचं स्वयंपाक बनवत असते आणि तिला वाईट वाटत असतं, आपण आईला असं बोललो. पण आता या रागिणीला काही गरज आहे का मध्ये मध्ये बडबड करायची? रागिणी तिला खूप बोलते. रागिणी म्हणते, तुझ्या आईचा आणि तुझा प्लॅन आहे जो कोणाला कळलाच नाही. काय नाटकं करता ग तुम्ही, सगळं नॅचरली करता. गौरी आता ऐकते आणि म्हणते, तुमचं काही काम असेल तर सांगा मला, नाहीतर प्लीज मला माझं काम करू द्या. आता रागिणी म्हणते, तू कर की तुझं काम, मी कुठे तुला रोखते. आणि तसंही माझ्या अडवण्याने तुम्ही मायले की थोडीच थांबणार आहात. तुम्ही पाचपुते राज शिर्केंना कंगाल केल्याशिवाय राहणारच नाही ना. हे वाक्य आता गौरीच्या डोक्यात जातं. गौरी चिडते आणि म्हणते, आता बस झालं मॅडम, आता एक अक्षर जरी बोललात ना माझ्या घरच्यांबद्दल तर याद राखा, मी विसरून जाईल तुम्ही माझ्या प्रोफेसर आणि मी तुमच्यापेक्षा लहान येते. आणि तुम्ही हे जे काय चालवलंय ना की मी अभिमन्यू सरांना लुटण्यासाठी त्यांच्याशी लग्न वगैरे केलंय, हे थांबवा. हा, आता डोळे उघडून नीट बघा आणि व्यवस्थित बघा. तुम्ही कितीही अभिमन्यू सरांचे कान भरले ना तरी त्यांना काहीही फरक पडणार नाहीये. त्यांना व्यवस्थित माहितीये की मी कशी येते. नवरा बायको आहोत आम्ही, शेवटी एकमेकांना ओळखून आहोत. कदाचित मी काय वागेन हे त्यांना सांगता येणार नाही, पण मी काय वागणार नाही आणि काय नाही करणार हे व्यवस्थित अभिमन्यू सरांना माहिती आहे. आणि माझं प्रेम आहे अभिमन्यू सरांवर. रागिणी आता रागाने बघायला लागते गौरीकडे. तेव्हा गौरी म्हणते, हो माझं प्रेम आहे अभिमन्यू सरांवर, अगदी मनापासनं, आणि खूप प्रेम आहे. खऱ्या प्रेमाची ताकद तुम्हाला नाही कळली आहे रागिणी मॅडम अजून. खऱ्या प्रेमामध्ये जितकी काळजी असते ना तितकीच ताकदही असते, आग असते प्रेमामध्ये. तुम्हाला त्यामुळेच सांगते की माझ्या प्रेमावर बोट ठेवायच्या भानगडीत पडू नका, नाही तर हात पोळेल तुमचा. गौरीने अगदी सडेतोडपणे रागिणीला उत्तर दिलंय आणि ती तिथून निघून जाते. आता रागिणीला खूप राग आलाय गौरीचा नेहमीप्रमाणे. गौरी आज सगळ्यांना सडेतोड उत्तर देत निघाली आहे. आता अभिमन्यू सरांचा आणि तिचाही वाद होतो बरं का. ती आता खोलीत येते आणि अभिमन्यू सरांना म्हणते, तुमची कॉफी पिऊन झाली असेल तर कप द्याल का मला? अभिमन्यू सर काहीच रिॲक्शन देत नाही. गौरी म्हणते, काय झालं, असे का बघताय? आता अभिमन्यू सर म्हणतात,
तू तुझ्या आईशी असं पद्धतीने बोलायला नको होतं, तू कोणाचंही मन दुखवलं असतं ते चाललं असतं गौरी, पण असं आईचं मन दुखवावं का? अगं आपण कितीही मोठे झालो ना तरी आपण आईपेक्षा कधीच मोठे होत नसतो गौरी. अगं हे एकच नातं असं असतं जे आपण कायम निभवतो. आता गौरी हे सगळं मनापासून ऐकते. आता अभिमन्यू सर म्हणतात, आपण आपल्या वडिलांपेक्षा पैशाने बुद्धीने मोठे होऊ शकतो, पण आईपेक्षा आपण आयुष्यभर लहान असतो. आणि तिच्या स्वाभिमानाचं तुला कौतुक होतं ना, त्या स्वाभिमानाने ती माझे पैसे परत द्यायला आली, त्यावरून तू तिला इतकं का बोललीस? आता गौरी म्हणते, सर काय करणार, तिने माझ्यासमोर दुसरा पर्यायच ठेवला नाही ना. अभिमन्यू सर म्हणतात, म्हणजे? गौरी म्हणते, सर तुम्ही पैसे दिलेत, मदतही केली होती तुम्ही, पण तुम्ही जे केले ते माझ्या घरच्यांसाठी केलं, ते ती बघतच नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींकडे ती सोयीस्कररित्या कानाडोळा करतीये. तिला फक्त आपलं लग्न मान्य नाहीये म्हणून ती तुम्हाला वाटेल तसं येऊन बोलत होती. माझ्या नवऱ्याला वेडं वाकडं बोललेलं मला चालणार नाही. आता अभिमन्यू सर म्हणतात, गौरी अगं काय चाललंय तुझं, हे नवरा नवरा डोक्यातनं काढून टाक. गौरी म्हणते, सर डोक्यातनं काढून टाकेल मी, पण गळ्यातनं नाही काढता येणार मला. अभिमन्यू सर तिला स्पष्टपणे म्हणतात, हे बघ गौरी, आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये. आता हे तिच्या समोर येऊन बोलतात ते. अभिमन्यू सर म्हणतात की तुला स्पष्टपणे सांगतोय मी, सगळं काही समाजासाठी आहे जे आहे आपल्यात, मी तुला बायको मानत नाही. गौरी चिडते आणि म्हणते, ठीक आहे ना, मग तुमची मर्जी, मी तुम्हाला नवरा मानते, दॅट्स इट. अभिमन्यू सर म्हणतात, मग नको माणूस. आता गौरी म्हणते, तुमच्या सगळ्याच गोष्टी ऐकल्या पाहिजे असा काही नियम आहे का? चला आणा इकडे तो कप. अभिमन्यू सर म्हणतात, गरज नाहीये, माझी कामं मी करू शकतो. आता गौरी म्हणते, आणा इकडे तो कप, माझ्या नवऱ्याची कामं मी करू शकते. आता अभिमन्यू सर म्हणतात, बाजूला हो ग, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता गौरी म्हणते, द्या ना तो कप, तुम्ही ऐकत का नाहीत? आता अभिमन्यू सर चिडून म्हणतात, माझी कामं तुला करायची गरज नाहीये यापुढे. आता गौरी म्हणते, मी कामं करणार, करणार म्हणजे करणार. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, नवरा बायकोच्या नात्याने सांगतोय ना तुला, पहिली अट अशी असते की एकमेकांनी दोघांचं ऐकायचं असतं आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नवऱ्याचं ऐकायचं असतं बाजूला हो. गौरी म्हणते, हो का, ठीक आहे, मग मग तुम्ही सुद्धा मान्य करा की मी तुमची बायको आहे म्हणून, मग तुमचं सगळं ऐकते मी, तुम्ही सांगाल त्या गोष्टी ऐकल. आता ती कप द्या असं म्हणते. आता अभिमन्यू सर म्हणतात, तू ऐकणार नाहीस ना. आता ह्या झटापटीत अभिमन्यू सर जोरात तिचा हात दाबतात. बाजूला करताना तिचा हात जोरात त्यांच्याकडनं दाबला जातो. अभिमन्यू सर म्हणतात, गौरी लागलं का ग तुला? हे बघ, हे असं आहे, तुला ना माझ्याकडनं काहीही मिळणार नाहीये, हे असं दुःख मिळत राहील, असा त्रास होत राहील, जसा आत्ता तुला झाला ना हात दाबल्यावर, अगदी तसा. गौरी म्हणते, चालेल मला. अभिमन्यू सर तिला सॉरी देखील म्हणतात. गौरी सुरेख उत्तर देते अभिमन्यू सरांना. अभिमन्यू सर म्हणतात, तू का करतेस गौरी हे सगळं, तुला फक्त त्रास होणार आहे माझ्यासोबत राहून. गौरी म्हणते, मी कुठे तुम्हाला काय मागते? मग आता अभिमन्यू सर म्हणतात, मग असं का वागतेस तू? गौरी म्हणते, कारण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. अभिमन्यू सरांना आता तन्वी आठवते. प्रेक्षकांनो, तन्वी असंच म्हणत असते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. आता गौरी तेच म्हणते की हे बघा सर, तुम्ही माझ्यावर परत प्रेम करावं ही माझी अपेक्षा नाहीये. अभिमन्यू सर म्हणतात, तू काय बोलतेस, कळतंय तुला? गौरी म्हणते, आतापर्यंत नव्हतं कळत मला, पण आता मला कळायला लागलंय. कालपर्यंत मला असं वाटत होतं की तुम्ही माझे प्रोफेसर आहात म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, पण आपण लग्नानंतर एका घरात राहायला लागलो, एका खोलीत राहायला लागलो, तुम्ही माझ्यासाठी एवढं काय काय करता ना, म्हणून सतत माझ्या डोक्यामध्ये तुमचा विचार येत असतो सर. पण सारखं सारखं तुमचाच विचार काय येत असतो माझ्या डोक्यामध्ये? तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत, हे तुम्हाला कशाचा राग येतो, तुम्हाला कशाने आनंद होईल, कुठला रंग तुम्हाला चांगला दिसेल, कुठला नाही चांगला दिसेल, ह्या आणि अशा सतत गोष्टींचा विचार मी करत असते सर, सतत तुमचा विचार करत असते. आणि ज्या माणसाचा आपण आदर करतो ना, आपण त्या माणसाचा इतका विचार करत नाही. हे सगळं तुम्ही माना अथवा नका मानू, पण मला माहितीये माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी हे सगळं करतेय. अभिमन्यू सर म्हणतात, गौरी तू मूर्ख आहेस. आता गौरी म्हणते, प्रेमात कोण शहाणा असतं सर? आता अभिमन्यू सर म्हणतात, हे बघ गौरी, मी प्रेम करण्याजोगता माणूस नाहीये ग. गौरी म्हणते, हे तुम्ही नका ना ठरवू सर, तुम्ही चिडता, ओरडता, रागवता, पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तितकीच काळजी सुद्धा करता हो माझी. तुमच्या नकळत तुम्ही समोरच्या माणसाला खूप जीव लावता. आता मॅडमचंच उदाहरण घ्या ना, त्यांचा केवढा रागराग करता तुम्ही, पण त्यांच्या खाण्यापिण्याचा, औषधांच्या वेळात चुकल्या तर तुम्हाला किती राग येतो.
आता अभिमन्यू सर म्हणतात मी त्यांची काळजी घेतो, कारण त्या आता अभिमन्यू सर बोलणार असतात बरं का खरं खरं, पण गौरी म्हणते कारण तुम्ही चांगले आहात म्हणून त्यांची काळजी घेता. तुमच्या मनातलं प्रेम तुम्ही असं कुलूप लावून का बंद केलंय सर? आता अभिमन्यू सर म्हणतात हे बघ गौरी, मला एवढंच सांगायचंय की तुझ्या डोक्यात हे जे काही चाललंय ना ते तू काढून टाक, आणि राहिला प्रश्न मॅडमचा आणि माझा, ह्या नात्यासाठी तर तू कुठले तर्क वितर्क करत बसूच नकोस, असं म्हणून ते निघून जातात. आता ही गौरी विचार करायला लागते, एवढं कसला त्रास होतोय तुम्हाला सर? एवढं काय लपलंय तुमच्या मनामध्ये? मॅडमचं आणि तुमचं नक्की काय बिनसलंय? आता त्यांनी इकडे गौरीच्या माहेरचं सीन दाखवलाय. आता ती काकू चिवडा खात बसलेली असते आणि या गौरीचे बाबा एडझाऱ्या मारत असतात. शोभा काकू म्हणते अहो भाऊजी कशाला एडझाऱ्या मारतायत, येतील ना वहिनी, एवढं का टेन्शन घेताय तुम्ही? आता ते गौरीचे बाबा म्हणतात अगं टेन्शन नको घेऊ तर काय करू, गौरीच्या घरी गेलीये ही माधवी, तिथे काय बोलेल तिचा भरोसा नाहीये. आता तेवढ्यात ती आई येते गौरीची आणि तनफन करत येते. आता ही काकू म्हणते पाणी घ्या वहिनी, बसा ना. आता पाणी दिल्यानंतर त्या पाण्याचा ग्लास फेकून देतात गौरीच्या आई, आणि आता हे गौरीचे बाबा म्हणतात काय झालं अगं तुला माधवी, तिकडे कोणी काही बोललं का? तर आता ही गौरीची आई चिडून म्हणते हो तुमची पोरगीच बोलली मला, तिने स्पष्टपणे सांगितलंय की पाचपुत्यांनी आता यायचं नाही राजशिर्केच्या घरी, पाय देखील ठेवायचं नाही, असं बोलली तुमची पोरगी मला. आता पोटच्या पोरीकडनं अजून किती अपमान करून घ्यायचा आहे? मग आता ते गौरीचे बाबा म्हणतात काय झालं नक्की तिकडे माधवी, सांगशील का? मग आता तिची आई म्हणते गौरीची मला आता काही सांगायचं नाहीये, गौरीचा विषय माझ्यासाठी कायमचा संपलाय, यापुढे गौरीचं नावच काय, तिची सावली देखील मला या घरावर नकोय. आता एवढं चिडल्यात त्या, असं बोलून निघून जातात. पण आता काकूला वाटतं आपलं फुकटचं ATM जायला नको. आता काकू त्या गौरीच्या बाबाला म्हणते अहो भाऊजी एवढं काय झालं असेल हो तिकडे? अहो आपण असं गौरीला वाऱ्यावर सोडायचं का? माहेरचा सपोर्ट तर हवाच ना तिला. आता तिचे बाबा म्हणतात हा थांब जरा शोभा, तुझं आहे बरोबर, पण मी बघतो, मी करतो गौरीला फोन. आता गौरीचे बाबा तिला फोन करतात आणि विचारतात काय झालं काय नाही. आता गौरीची काकू मात्र मनात विचार करते की काही झालं तरी माझं ATM असं जायला नको. तर इकडे गौरी गणपती बाप्पाजवळ माफी मागून घेत असते की ती तिच्या आईला वाटेल तसं अद्वा तद्वा बोलली, त्यासाठी ती खूप गिल्टी फील करते. आता ती गणपतीला म्हणते देवा मी कधीच माझ्या आईला उलटून बोलले नाही रे, पण आज मात्र मी माझ्या आईचा अपमान केला, मला माफ कर देवा. आई बाबा जितक्या वेळेला या घरात येतात ना, म्हणजे त्यांचा जितका जास्ती संबंध माझ्या घराशी येतील ना देवा, तर प्रॉब्लेम वाढतील रे. त्यापेक्षा या दोन्ही घरांचा एकमेकांशी संबंध राहिला नाही ना तर बरं होईल. गणपती बाप्पाजवळ ती माफी मागत असते तेव्हाच तिच्या बाबांचा फोन येतो आणि ती रडायला लागते बाबाजवळ, आणि तिच्या बाबांना अगदी मनमोकळेपणाने सांगते बाबा माझ्या मनात काही नव्हतं, असं असं मी बोलले. मग तिचे वडील म्हणतात हे बघ बेटा तू काही टेन्शन घेऊ नकोस, मला सांग बरं आधी काय झालं. मग गौरी सगळं झालेलं तिच्या बाबांना सांगते की असं झालं तसं झालं, पण बाबा मला माफ करा, माझ्या मनात तसं काहीही नव्हतं, मला आईचा अपमान करायचा नव्हता. आता तिचे वडील तिला म्हणतात हे बघ बेटा तू काही काळजी करू नकोस, तू जे काही केलंयस ना त्यावेळेला ते अतिशय योग्य केलंयस, तू आता टेन्शन घेऊ नको, तुझा बाबा आहे ना तुला सपोर्ट करायला, आता तू निश्चिंत राहा. मी आता फोन ठेवतो, मला जरा तुझ्या आईशी बोलावं लागेल. आता गौरीच्या बाबांनी तिचं समर्थन केले त्यामुळे तिला जरा रिलॅक्स वाटलंय. पण गौरीने मात्र पुन्हा पुन्हा बाबाची माफी मागितली आहे. तिचे बाबा म्हणतात आता काळजी करू नकोस, मी फोन ठेवतो. आता गौरी फोन ठेवते आणि जरा टेन्शन फ्री विचार करते, म्हणजे चला कोणीतरी तिला समजून घेतलं ना. कधी कधी माहेरच्यांमध्ये आणि सासरच्यांमध्ये असं सिच्युएशन खूपदा येत असतात प्रेक्षकांनो, तेव्हा बिचाऱ्या मुलींची खूप तारांबळ उडते. तर आता इकडे बघा, आजचा थोडासा स्लो दाखवला त्यांनी एपिसोड, म्हणून मी तुम्हाला फास्ट सांगितला, जरा मध्ये आधी काही जास्ती बोलले नाही. आता ही जी रागिणी आहे ना ती अर्पिताला पुन्हा डायव्हर्ट करते की त्या मायलेकीने हे सगळं मुद्दाम केलं, त्यांचं नाटक आहे हे, त्या मुद्दाम दाखवत होत्या अशा एकमेकींशी बोलल्यासारख्या. आता ती अर्पिता म्हणते पण मला असं काही वाटलं नाही ग रागिणी, उलट तिच्या आईच्याही नजरेमध्ये तसं काही जाणवलं नाही आणि गौरीच्या पण नाही. गौरी अशी मुलगी नाहीये ग जी मुद्दाम तिच्या आईचा अपमान करेल. आता रागिणी विचार करते अरे देवा ही त्या गौरीच्या टीम मध्ये जायला लागली आहे, असं होता कामा नये, काही झालं तरी हिचं मन आपल्याला वळवायलाच हवं. रागिणी विचार करत असते काही झालं तरी अर्पिताला या गौरीचा राग आला पाहिजे, अशी काहीतरी आयडिया शोधलीच पाहिजे. अर्पिता म्हणत असते रागिणी खरं सांगू का तुला, या आई आणि मुलीमध्ये ना एकेकाळी घट्ट नाट्य होतं ग, म्हणजे आता हे लग्न झाल्यामुळेच त्या दोघींमध्ये प्रॉब्लेम झाले असतील ना. आता जे काही असेल ते असेल, पण गौरी तिच्या आईबरोबर वाईट वागली ना, जे काही वाईट बोलली ना, ते नाटक नक्कीच नसावं ग रागिणी. आता ह्या अर्पिताला थोडंफार जरा सेन्सिबली कळायला लागलंय. मग आता रागिणी म्हणते अगं पण हे जर खरं असेल अर्पिता तर ते जास्ती डेंजरस आहे ना,
अर्पिता म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचंय रागिणी? अगं अर्पिता बघ ना, जी मुलगी आईची नाही होऊ शकली ती नवऱ्याची काय होणार? आणि आता पुन्हा अर्पिता गौरीबद्दल जरा संशयितरित्या विचार कर. आता पुढच्या सीन मध्ये ही गौरी मॅडमला झोपवते आणि ती डायरी हातात घेऊन मॅडमच्या उशाशी बसून विचार करत असते. सर चिडचिड करतात ती या डायरीमुळे का? असं काय असेल या डायरीमध्ये? सरांचा पास्ट आणि या मॅडमचं काहीतरी संबंध नक्कीच आहे ह्या डायरीशी. आता असा विचार ती करायला लागली आहे, म्हणजे जवळपास ती भूतकाळाच्या मागे जातीये प्रेक्षकांनो आणि सत्यापर्यंत पोहोचतीये असं त्यांनी दाखवलंय. मालिका लवकर संपते की काय असं मला वाटायला लागलंय आता. असो, पण आता सगळं भूतकाळ रिव्हील व्हायला वेळ लागणार नाहीये हे मात्र खरं आहे. आता हा प्रोमो अजून किती वेळेला आपल्याला बघावा लागणार आहे कोणास ठाऊक, कारण हा भाग त्यांनी आज इथेच संपवलाय आणि पुढच्या प्रोमोमध्ये त्या गौरीला कळलंय की अभिमन्यू सरच माही आहेत. आता सगळं सत्य रिव्हील व्हायला वेळ लागणार नाही. तर असा होता आजचा भाग. कसा वाटला कळवा आणि उद्या भेटूयात नवीन भागासही. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तू भेटेशी नव्याने या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.